शेतकऱ्यांकडे बघण्याची मानसिकता कोणाची चेंज व्हायलाच तयार नाही। आता हे जे घड्याळ आहे, या घड्याळाची किंमत साधारण 5,000च्या आसपास आहे। हे 2 लाखाचं घड्याळ नाहीये। हे फक्त माझ्या हातावर घातल्यामुळे त्याची उंची वाढली असं म्हणू शकता तुम्ही, पण नाहीये ते 5,000ची किमतीचं आहे। पण एक कमेंट आली की मी पहिला शेतकरी पाहिलाय ज्याच्या हातामध्ये 2 लाखाचं घड्याळ आहे। झाकण झुल्या शेतकऱ्याने कधीपर्यंत फाटकी कपडेच घालायची र? सांग ना। शेतकरी अजून पण ब्रँडच आहे, फक्त तुम्ही त्याला मुख्य प्रवाहात घेऊन नाही आला। शेतकऱ्याला तुम्ही मान्य केलं नाही, शेतकरी पण माणूस आहे म्हणून। शेतकऱ्याला पण मोठं व्हायचा अधिकार आहे म्हणून तुम्ही मान्यच केलं नाही। म्हणून तुमची मानसिकता ही आहे, तुमच्या डोक्यामध्ये किडे भरलेत शेतकऱ्यांबद्दलच। शेतकरी 2 नाही 20 लाखाचं घड्याळ पण घालू शकतो, तेवढी ताकद आहे शेतकऱ्यामध्ये, ते पण स्वतःच्या जीवावर। कोणाला लुबाडून नाही म्हण किंवा घोटाळे करून नाही। आमच्या शेतकऱ्याने कधी ऐकलंय का हेडलाईनवर शेतकऱ्याने केला 70,000 कोटीचा घोटाळा? ती नेत्याची कामं येतं। शेतकरी जो पण अंगावर घालतो, जो पण हातामध्ये घालतो, जो पण गळ्यामध्ये घालतो, तो त्याच्या मेहनतीची कमाई असते आणि तो मिरवायला त्याला लाज कसली ना। हे 5,000चं जरी असलं तरी याची किंमत 20 नाही 50 लाख पण कमी होईल, कारण की हे शेतकऱ्याच्या हातामध्ये। आणि शेतकऱ्याला ऍक्सेप्ट करा, शेतकरी पण माणूस आहे, शेतकऱ्याला पण